नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। काल म्हणजेच गुरुवारी आपल्या मराठी भाषेसाठी ऐतिहासिक दिन होता। कारण सुद्धा तसंच आहे, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा हा काल प्राप्त झाला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी। किती सोनियाचा दिनू आहे बरं आपल्या या मराठी भाषेसाठी। त्यानिमित्त सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। माऊली म्हणजेच संत ज्ञानेश्वर यांनी मराठीबद्दल काय म्हटले आहे तर, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन। अभिजात, अभिजातला इतर समानार्थी शब्द काय आहेत बरं तर, उच्च कुलीन, श्रेष्ठ, सुसंस्कृत, घरंदाज, उदात्त, अभिरुचिपूर्ण इत्यादी। इंग्लिश मध्ये अभिजातला क्लासिकल, नोबल, डिग्निफाईड असे उच्च शब्द आहेत। अभिजात दर्जा म्हणजेच क्लासिकल स्टेटस, आणि हे क्लासिकल स्टेटस आपल्या मराठी भाषेला काल प्राप्त झाले। मराठीसह बंगाली, आसामी, पाली, प्राकृत ह्या भाषांना सुद्धा काल अभिजात दर्जा हा मिळाला आहे। याआधी तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नडा, मल्याळम आणि ओडिया या भाषांना हा दर्जा प्राप्त झाला होता। तामिळ भाषेला सर्वात प्रथम म्हणजे 2004 साली अभिजात भाषा दर्जा हा मिळाला। संस्कृतला 2005 मध्ये, तेलुगू व कन्नडाला 2008, मल्याळम भाषेला 2013 आणि ओडिया भाषेला 2014 साली हा दर्जा प्राप्त झाला। 2014 नंतर काल म्हणजेच 2024 साली मराठीसह इतर भाषांना हा दर्जा प्राप्त झाला। एकूण आतापर्यंत 11 भारतीय भाषांना हा दर्जा प्राप्त झालेला आहे। कोण घेतो हा निर्णय? केंद्र सरकार। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय काल घेण्यात आला। मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी 2013 सालापासून प्रयत्न केले जात होते। त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन सुद्धा करण्यात आली होती। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अभिजात दर्जा प्राप्त केव्हा होतो कोणत्याही भाषेला, तर त्यासाठी काही निकष आहेत। संबंधित भाषेचा साहित्याचा इतिहास हा किमान 1500 ते 2000 वर्ष प्राचीन असावा। यावरूनच तुमच्या लक्षात येईल की मराठी ही भाषा 2000 वर्ष पूर्वीची आहे, तेवढा त्याला इतिहास हा प्राप्त झालेला आहे। मराठी तेवढीच म्हणजे जुनी आहे। साहित्य प्राचीन, मौल्यवान असावे। मराठीचे जे साहित्य आहे ते प्राचीन व मौल्यवान असावे, हा त्याचा दुसरा निकष आहे। भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, स्वतः ओरिजिनेटेड असावी, ती कोणापासून उसने घेतलेली नसावी, हा त्याचा अर्थ। प्राचीन भाषेचे स्वरूप ते आजच्या सध्याच्या भाषेपासून थोडे वेगळे असावे। जर तुम्ही आपला प्राचीन इतिहास किंवा साहित्य पाहाल तर त्यातले शब्द, त्यातले मूळाक्षर हे आत्ताच्या सध्याच्या मूळाक्षर किंवा शब्दांपेक्षा थोडे वेगळे आहेत, हे तुम्हाला दिसून येईल। आता बघा, आपल्या भाषेला हा अभिजात दर्जा प्राप्त झालाय, तर ह्याचे काय बरं फायदे आहेत, ह्याचा उपयोग आपल्याला कसा होणार आहे तर, मराठी भाषा 7 समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचेल। महाराष्ट्राच्या साहित्यिकांना त्यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे। त्या भाषेचे विद्यापीठ सुरू करणे आणि त्या ठिकाणी भाषा विषयक संशोधनावर सर्वाधिक भर देणे, यामुळे भाषेचे जतन व संवर्धन होणार आहे। जे लुप्त होणारे आपले मराठी शब्द आहेत त्यांना सुद्धा वाचवण्यात आता यश मिळणार आहे। भाषेचा विकास होण्यास यामुळे मदत होईल। मराठीमधील सर्वोत्तम अशा 100 ग्रंथांचे अन्य 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर होणार आहे। म्हणजे पूर्ण भारतभर सुद्धा आता आपले विविध ग्रंथ इतर भाषिक वाचू शकतील।
तसेच अन्य भारतीय भाषांमधील 100 ग्रंथांचे मराठीमध्ये अनुवादन होऊ शकेल। यामुळेच आपले इतर साहित्यकार जसे कुसुमाग्रज आहेत, इंदिरा संत, अत्रे, पु ल देशपांडे, वि.स. खांडेकर, शिवाजी सावंत, राम गणेश गडकरी, रणजित देसाई इत्यादी अनेक आहेत, त्यांचा आज खऱ्या अर्थाने सन्मान झालेला आहे। आधुनिक युगातील मराठी भाषेची विस्तीर्ण क्षितिजे यावर विस्तार चर्चा, संशोधन आणि अभ्यास होऊ शकेल। अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहेत। तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे हे फायदे आहेत। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। तुम्हाला सगळ्यांना अभिजात मराठी दर्जा आपल्या भाषेला प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन। हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांना व इतर सर्वांना नक्की शेअर करा। कंटेंट माहिती आवडल्यास असेल आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।